कोल्हापूर शहरातील शालेय पोषण आहारामध्ये गैरव्यवहार झालेला आहे म्हणून राज्याच्या शिक्षण संचालकांनी कोल्हापूरच्या उपसंचालकांना या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जुलै 2025मध्ये दिले होते। पण गेली 6 महिने झालं भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत याची आज अखेर चौकशी झालेली नाही। याबाबत आम्ही वारंवार नागरी कृती समितीच्या वतीनं निवेदनं दिली, आंदोलने केली, तरीही या निर्डावलेल्या अधिकाऱ्यांनी ही चौकशीच केलेली नाही। म्हणून आज शिक्षण उपसंचालक कार्यालयावर अभिनव पद्धतीनं आम्ही निदर्शने केलेली आहेत। याच्यामध्ये भ्रष्ट शिक्षण अधिकारी पैशाची मागणी करत आहेत, मटणाची ताटं घेत आहेत। अशा पद्धतीनं आम्ही हे अभिनव आंदोलन करून या प्रश्नाकडे शिक्षण विभागाचं लक्ष वेधलेलं आहे। येत्या 7 दिवसामध्ये या शिक्षण उपसंचालकांनी या गैरकारभाराची चौकशी करून आमच्या समक्ष अहवाल जाहीर केला नाही तर पुन्हा आम्ही नाईलाजानं या शिक्षण विभागाच्या विरोधामध्ये उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।